कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का थांब, तुला बोलायचंय का माझ्याशी? नाही आदित्य, मला काहीच नाही बोलायचं। तुझा चेहरा तर सांगतो की तुला बोलायचंय। मला असं वाटतं की तुला काहीतरी खटकलंय। जे काय मनात आहे ते बोलून मोकळे। आदित्य, खरं तर मी खूप शांत मुलगी आहे। मला आडपडद्या मनात एक, तोंडावर एक नाही बोलताय। जे मनात आहे ते मी स्पष्टपणे बोलते। ठीक आहे, मी तुला स्पष्टपणे सांगते। तू मारुती मामांची जी मनधरणी करायला गेला होतास ते मला अजिबात पटलेलं नाहीये। हे बघ, पारूवर माझा राग नाही ना, पारू माझी शत्रू आहे। उलट अहिल्या मॅडमनी माझी परीक्षा घेतली होती तेव्हा मी पारूच्या साईडने ठामपणे उभे राहिले होते। मी माझं घरदार, माझा बिझनेस कशाचाच विचार केला नव्हता। पण आता तू जे पारू सोबत वागतोयस ते नाही आवडत म्हणजे नाही आवडत। मी तुला स्पष्टपणे सांगते, तिच्या येणं नाही येण्यानं काही फरक पडतो का? प्रीतमने तुला सांगितलं अनुष्का नाही येणार आहे, तर तू किती सहजपणे बोललास की ठीक आहे, तिला काहीतरी काम असेल। का तुला मला कॉल करून विचारता नाही आलं की अनुष्का तू काय येत नाहीयेस? आदित्य, ही तुझी होणारी बायको आहे। तू इतका कॅज्युअल कसं काय वागू शकतोस माझ्यासोबत? माझी एक स्पेस आहे आणि मला ती हवी आहे। आणि पारू येत नाही म्हणून तू लगेच मारुती मामांना जाऊन रिक्वेस्ट करायला लागलास, तेही त्यांच्या घरी जाऊन। हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे। आदित्य, तू काय इतका इमोशनल आहेस पारूबद्दल? नेमकं काय नातं आहे तुमच्यामध्ये? मला सांग। या घरात एवढे हक्काने का वागते? सांग मला। अनुष्का, मुळात तू स्वतःला पारू सोबत का कंपेअर करतेयस? तुमच्या दोघांची कंपॅरिझन कशी काय होऊ शकते? तू एक शिकलेली वेल सेटल बिझनेस वुमन आहेस आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे। ती या घरात राहते, सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांना तिची सवय झाली आहे आणि ती या कामात खुश आहे। तू बघितलंस ना, तिला किती समजवायचा प्रयत्न केला तरी पण तिला या घरात नोकर बनून राहायचंय। मग एका नोकरासाठी एवढा कन्सर्न का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।